मित्रांनो, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नाचं जे काही आहे तर ते बरंचसं कठीण होत चाललेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा तुमची आमची लग्न जुळत नाही आणि जुळत नसताना मग तुम्ही आम्ही कुठेतरी त्रस्त होतो, परेशान होतो. आणि अशा स्थितीमध्ये काही विश्वासपात्र गोष्टी तुमची आमची लग्न जुळवण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून कारणीभूत ठरत आहेत. मग याच्यामध्ये जे काही वेगवेगळे सामाजिक प्लॅटफॉर्म आहेत तर त्या प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यात महत्वाचा जो लग्न जुळवणारा जो काही महत्वाचा घटक असेल किंवा दुवा असेल तर याच्यामध्ये जो काही आपला पारंपरिक मध्यस्थ आहे तर तो मध्यस्थ असतो. नुकताच दसरा संपलेला आहे, आता दिवाळी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि अशा स्थितीत मग जे काही विवाह संस्था असते तर विवाह संस्थांच्या कार्याला गती मिळत असते. आणि ही गती मिळत असताना मग ह्या विवाह संस्था मोठ्या प्रमाणामध्ये वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करत असतात. आणि या वधूवर परिचय मेळाव्यातून जी काही विश्वासार्हता आहे तर लग्न जुळण्याचं प्रमाण हे खूप मोठं आहे. मात्र ही काहीशी खर्चिक बाब असली तरी आता त्याला तुम्हाला आम्हाला त्याच्याशिवाय इलाज नाहीये. दुसरा एक जो काही आपल्या ओळखीच्या लोकांना जो काही प्लॅटफॉर्म असेल तर तो म्हणजे आपल्या ओळखीची असतील एखादी जवळपासची विवाह संस्था. दुसरीकडे व्हॉट्सअपचे ग्रुप जर आपल्या लिमिटेड लोकांचे ओळखीच्या लोकांचे असले, सोयी संबंधातील असतील तर त्यांच्यातून सुद्धा लग्न जुळण्यामध्ये फार मोठी मदत होते. आणि तिसरीकडे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तर याच्यातून बरेचसे प्लॅटफॉर्म असे आहेत की त्याच्यातून फक्त फसवणुकीशिवाय काहीच पदरात पडत नाही. किंवा गरीब घरच्या मुली, अनाथ आश्रमातील मुली, कमी शिकलेल्या मुली या नावाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होताना दिसते. तर असो, हा जो काही राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे तर हा पुणे शहरामध्ये होत आहे. सकल मराठा समाज यांच्या मार्गदर्शनाखाली या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ते सगळे सोयरे मराठा वधूवर सेवा केंद्र जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते आहे आणि आतापर्यंत त्यांनी अनेक अशा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्यापैकी जर कुठल्या अजून विवाह संस्था असतील, कोणी विवाह संस्थांचे चालक असतील तर त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपणही आमच्यासोबत संपर्क साधू शकता किंवा त्याची माहिती देऊ शकता. विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा जो परिचय मेळावा संपन्न होत आहे तर या कार्यक्रमासाठी जे काही वेगवेगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर त्यांची इथं नावं घेणं योग्य नाही. मात्र रविवार दिनांक 12 ऑक्टोबर म्हणजे उद्याला हा सकाळी 10 वाजल्यापासून हा मेळावा संपन्न होता. याचं जे स्थळ आहे तर कलाप्रसाद मंगल कार्यालय, विजयनगर कॉलनी, SP कॉलेजच्या पाठीमागे, स्वारगेट, पुणे या ठिकाणी हा वधूवर मेळावा, परिचय मेळावा, थेट भेट मेळावा संपन्न होत आहे. सगळे सोयरे वधूवर सेवा केंद्र पुणे व मराठा युवा संघटना पुणे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तर जी काही पुण्याच्या आसपासची किंवा ज्यांना शक्य असेल तर त्यांनी अवश्य या वधूवर परिचय मेळाव्याला भेट दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला परिचय सांगितला पाहिजे. आपण सुद्धा आमच्याकडे मराठा लग्न अक्षदाकडे आणि मराठा लग्न या दोन्ही प्लॅटफॉर्मकडे आपण आपला परिचय आमच्याकडे पाठवू शकता, बायोडाटा आमच्याकडे पाठवू शकता. त्याचा परिचय देण्याचा आपण प्रयत्न करू. याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही. या माध्यमातून जी काही विवाह जुळण्यास मदत होईल तर ती नक्कीच सकारात्मक असेल. बाकी आम्ही कुणाचे विवाह जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. या वधूवर परिचय मेळाव्याला जर तुम्हाला जाता आलं तर नक्कीच गेलं पाहिजे. त्याची जी काही मोबाईल नंबर्स आहेत संपर्कासाठी तर ते खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या मोबाईल नंबर देत आहोत. त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करून नोंदणी करावी. अत्यल्प त्याचं नोंदणीचं शुल्क आहे तर त्या आयोजकांसोबत आपण संपर्क करून नोंदणी करावी, कारण आयोजनाचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. त्यामुळे थोडंफार शुल्क आपल्याला जर द्यावं लागत असेल तर त्याची कुठलीही, कारण याच्यातून कुठलीही फसवणूक होत नसते आणि यातून परस्पर संवाद, गेट टुगेदर आणि त्यातून परिचय वाढत असतो आणि नक्कीच या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होत असते. तुमच्या काही अजून फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.